अखिल गुण, अरे अजून थोडा वाढव. अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करो. आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करतो. चिंतने चिंतने तद्रूपता याप्रमाणे आपण बरंच ऐकतो, पण त्यातलं फार थोडं आपलं शिल्लक राहत असतं. त्याच्या मनन नसल्यामुळं आचरणातही फार कमी येतं. आचरणात आणलं तरी धारणा होत नाही. धारणेनं आचार होतो, पण आचरणानं पण धारणा होत नाही, असा एक भाग आहे. आचार कधीकधी संस्कारानं जबरदस्तीनं संगतीनं होतो, पण धारणा झाली नाही तर आचार स्थिर राहत नाही. धारणेतून झालेला आचार स्थिर राहतो, पण आचारात येऊन सुद्धा जर धारणा झाली नाही तर आचार स्थिर राहत नाही. त्याला विकल्पशक्तीनं पराभूत होण्याची संभावना असते. तेव्हा आपलं काम आहे संस्कार करत राहणं. यद्राचरती प्रमाण किंवा मनुष्याणाम सहस्रेषु प्रमाण. तुमच्यातले काही लोक प्रयत्न करत असतील, कदाचित नसतीलही. एक संस्कार या दृष्टीनं आपण हे पहाटेचं चिंतन ठेवतो. त्याच्यामध्ये थोडा भाव जिज्ञासेचा असतो म्हणून पहाटेचं ठेवतो. तमोगुणी आळशी माणूस पहाटे येऊ शकत नाही. इथलचे असणारे सुद्धा काही इथं असून पहाटे उपस्थित राहत नाहीत. राहिले तरी सावधान अवस्थेत राहत नाहीत. गुंगीमध्ये झोपेमध्ये राहतात. काही उपस्थित दिसतात पण मन लागत नाही. फार क्वचित लोकांचं मन लागतं तरी बुद्धीनं ग्रास्पिंग होत नाही, समजत नाही. काहींना समजतं पण त्याचे पूर्वसंस्कार त्याला पकडू देत नाहीत. असे सगळे प्रकार असतात. पण जो सांगतो त्याच्या अंतःकरणात ते विचार येत असतात, काही स्वदृष्ट्या, काही साधकदृष्ट्या. म्हणून स्वदृष्ट्या येतं त्यावेळेलाच तुलसीदासांनी म्हटलं स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. साधकांच्या कळकळीच्या दृष्टीनं काही विचार येत असतात आणि त्या विचारांना संतवाणीचा आधार घेऊन आपण सारखं चिंतन करतो. तर हा जो अभंग आपला चालला आहे हा केवळ बुद्धीनं समजून घेण्याकरता नाही आहे, आचार करण्याकरता आहे. पाप कळणं आणि पापाचा त्याग होणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पापाचा त्यागाचा आचार होणं फार अवघड आहे असं सगळे संत म्हणतात. जीव पुण्य करू शकतो पण पाप त्याग करू शकत नाही. पण तत्पूर्वी त्यागाच्या आवश्यकतेचा संस्कार तरी या व्याख्येतून होईल म्हणूनच हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. तेव्हा परधनाचा अपहाराचा विचार
वेगवेगळ्या रूपानं तुमच्यापासून माझ्यापर्यंत चिंतनीय आहे. काही भाग शास्त्रज्ञान असणाऱ्या, सदाचारी असणाऱ्या, थोडी साधना असणाऱ्या जीवांच्या बाबतीत थोडाफार अपहार टळलेला असतो, पण काही सुप्तांश असतो, तिथेही सावध राहायचं असतं. अपहाराच्या बाबतीत डायरेक्ट चोरी हीच चोरी असते असं नाही. एकदा डोंगरे महाराज कैद्यांमध्ये प्रवचन करायला गेले. तर कैद्यांमध्ये प्रवचन करायला गेले असताना त्यांनी कैद्यांचं एक वेगळ्या अँगलनं स्तुती केली. ते म्हणले, अरे तुम्ही आमच्यापेक्षा बरे आहेत म्हणे. महाराज म्हणतात, का बरे आहेत? आणि म्हणे तुमचं पाप प्रगट झालं आहे आणि ते भोगायला तरी आले शिक्षेच्या रूपाने. पाप तुमच्याजवळही आहे ना आमच्याजवळही आहे. आमचं पाप प्रगट नाही, भोगायला आलं नाही, म्हणून आम्ही शहाजूकपणाने मिरवतो. असे शब्द त्यांनी त्या कैद्यांसमोर वापरले. तर चिंतनीय विषय असतो. तर प्रत्येकाच्या चोरीचे प्रकार वेगळे आहेत. कोणी तुमच्या घरातून एकांतात न कळत येऊन पैसे घेऊन जातात, कोणी गादीवर बसून हक्काने मागून घेऊन जातात. हे वर्गणेवाले काय करतात? काही काही राजकीय वर्गणेवाले समाजकार्यापेक्षाही तुमचाच पैसा घ्यायचा आणि तुमच्यावरच परत शासन दमदाटी करायची. तर हे तर मोठे चोर आहेत या छोट्या चोरांपेक्षा. यांचं तरी एक पाकिट मारलं 100-200 रुपयात भागतं, त्यांचं नाही भागत. अपहारांचे खूप बारीक बारीक प्रकार आहेत. प्रत्यक्ष अपहार, अप्रत्यक्ष अपहार असे प्रकार असतात अपहाराचे. आणि अप्रत्यक्ष अपहार झाला तरी फलश्रुतीच्या दृष्टीने त्याला पाप लागणारच, हे लक्षात घ्या. याचं कारण धारवाडी काटा शब्द आपण वापरतो त्याप्रमाणे परमात्म्याचा धारवाडी काटा आहे. म्हणजे तिथून कोणी सुटत नाही असा त्याचा अर्थ. ही जुनी म्हण पडलेली आहे. धारवाडी काटा म्हणजे अगदी करेक्ट अशा अर्थातून ती म्हण पडलेली आहे. तर परमात्म्याचा जो कायदा आहे तो मला तुम्हाला सुद्धा जे कळत नाही ते सगळं त्याला कळत असल्यामुळं त्याच्या कायद्यात तो पापाच्या लागेल बसतो. तर परधन अपहार कोण्याही रूपानं, वरच्या गोंडस रूपानं अपहार केला तरी अपहार, आणि उघड रूपानं अपहार केला तरी अपहार, चोरी रूपानं अपहार केला तरी अपहार. तर अपहाराचे फार सूक्ष्म भाग आहेत. याकरता प्रधान गोष्ट आपण इतक्या बारकाव्यामधून त्याच्यातून वाचण्याकरता स्वधनाचा विचार करावा. आणि त्याकरता शास्त्रोक्त कर्तव्य कर्मातून धन मिळवावं. मला धर्माच्या दृष्टीनं जसं एक परधर्म नावाची शाखा आहे, तर कायद्यानं अपहार होत नाही पण धर्माने अपहार होतो. दान घेण्याचा हक्क ब्राह्मण वर्णाला दिला आणि तो पचवण्याकरता त्यांनी उपासना करावी असंही शास्त्रात खूप सांगितलं आहे. पण 90% आज ब्राह्मणेतर बरेचसे लोक दान घेतात. मग हा धर्मदृष्ट्या अपहारच आहे, वृत्ती अपहरण आहे ना दुसऱ्याचं. फार सूक्ष्म आहे चिंतन. कदाचित कलियुगामध्ये असं काही लोकांना वाटेल की हे इतकं शक्यच नाही पाळणं. म्हणा शक्य आहे, मनात बसलं तर. आमच्या मनातच बसत नाही, आपल्या डोक्यात एक बसलेलं असतं. प्रत्येक माणसं जीवन जगतात
तर कोणाचं पाहून म्हणा, काही म्हणा, त्याचा पूर्वसंस्कार म्हणा, आमच्याच पद्धतीनं धन मिळवायचं हे बसून जातं. त्याला काय होतं? आपण काय थोडंच, आमचे असे लोक आहेत महाराज, माळकरी लोक, ब्राह्मण लोक वाईन शॉप टाकतात आणि पुन्हा म्हणतात मी त्याला काय पैसाच मिळवायचा, मी त्याच्यात काय, आपण थोडंच पितो, समर्थन करतात. माळकरी वारकऱ्याचे वाईन शॉप मला माहिती आहेत. तर ह्या गोष्टी हिशोबात बसत नाहीत. तर धर्मदृष्ट्या हा परधर्म होतो. तर परधर्म कोणताही अंगीकार करून धन मिळवणं हा सुद्धा अपहार आहे, लक्षात घ्या. छल ही अधर्माची एक शाखा आहे. छलानी पैसा मिळवलं हा अपहारच आहे. तेव्हा अपहाराचं प्रमाण, जसं परदारागमनाला प्रमाण शास्त्र पाहिजे. मनमाने म्हणलं ना तर सगळे म्हणतील ती माझी स्वतःची स्त्री आहे, ती परदारा कधी समजणारच नाही तो. तसं मनमाने म्हटलं स्वतः प्रामाण्यवादातून, स्वैराचारातून, धनाच्या बाबतीत तर माणसाचे डोळे झुकून, नका डोळे धुरे भरून राहू तुका म्हणी ह्या लोकीच्या व्यवहारे. तो लोभ तर आपले डोळे भरून टाकतो धुराने. त्याला शास्त्र काय ती दृष्टीच येत नाही, जागाच होत नाही. ते माझं सगळं बरोबरच चाललं आहे असं सगळ्यांना, 99% लोकांना असंच वाटत असतं मला. अगदी अक्षरशः 1% लोकांना सुद्धा आत्मनिरीक्षण बरोबर नसतं. ते आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करतात. साधू असल्यापासून, स्त्री असल्यापासून, बालक असल्यापासून, सगळ्यांपर्यंत तो आपलं बरोबरच आहे असं समजत असतो. आणि खरं साधनेचं दालन उघडतं आपल्या प्रामाणिकपणाची सुरुवात होते तेव्हा. तर आपलं प्रामाणिकपणा सुरू व्हायला पाहिजे, शास्त्रनिष्ठा सुरू व्हायला पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे अशी श्रद्धा, निष्ठा व्हायला पाहिजे. मग तुम्ही खरं म्हणजे या अपहारातून बाजूला व्हाल. जोपर्यंत अशास्त्रीय वागण्याच्या कोणत्याही अँगलमधून समर्थन आहे तोपर्यंत आपल्या जीवनात अपहार होणार, हे लक्षात घ्या. वृत्ती अपहार होतोच. त्याला काय होतं म्हणतो, आज नेमकं असं आहे, ज्यांना जे करायला पाहिजे ते करावं वाटत नाही आणि ज्यांना जे करायला नको ते करावं वाटतं. हे काळाचा असा ओघ आहे. मग याच्याने काय बिघडतं, त्याने काय बिघडतं, अशा पद्धतीनं त्याचं मनातून समर्थन करतात आणि तेच करत राहतात. आणि आत्मैव बंधूर आत्मैवरी पुरात्मनाप्रमाणे आपणच आपल्या खड्ड्यात जातात. आपल्या हाताने आपल्या पायावर दोंडा पाडणं ज्याला अशी म्हण म्हणतात, त्याप्रमाणे समर्थन करून आपण या पापाच्या मध्ये जातो. तेव्हा पूर्वी कसं होतं, फारच बारीक बारीक गोष्टी होत्या, फार बारीक बारीक गोष्टी. आपल्या स्वतःची शास्त्रीय भूमिका काय याच्यावर पूर्वीचे संस्कार खूप पक्के होते आणि त्याच पद्धतीनं वागायचं असा संस्कार होता. आता काहीच राहिलेलं नाही. जसं ते वर्णसंकर म्हणतात तर संस्कार संकर खूप झाला, त्यामुळे शुद्ध मिळणंच अवघड झालं. अतिशय संस्कार संकर झाला. वर्णसंकर आधी झाला आणि मग संस्कार संकर झाला आणि त्या संस्कार संकराचा परिणाम आज अतिशय कठीण झाला. व्यवहाराचा संस्कार संकर परमार्थिक लोक म्हणवणाऱ्यांमध्ये सुद्धा खूप झालेला आहे. तर हा अपहार शब्द जो आहे याचे खूप सूक्ष्म पैलू आहेत. ठोक पैलू काल परवा मी सांगितले, हे फक्त सांगून गेलो. म्हणजे अक्षरशः मलाही माहिती आहे की ऐकणाऱ्यांपैकी खूप टक्के लोक इतक्या बारकाईनं अपहार टाळू शकणार नाहीत, पण असू शकतो हे तुमच्यामध्ये एक वैचारिकदृष्ट्या त्याचा एक संस्कार असावा
म्हणून मी बारकावे त्यातले थोडेसे सांगितले. जसं काल धनाची अभिव्यक्ती ही सुद्धा आपल्या पुढच्या याला कारणीभूत होते, हे जसे काल उदाहरणं सांगितले त्याप्रमाणे आज हा थोडासा सूक्ष्म संकेत केला. हे गृहीत धरून की इतकं बारीक आहे ना आपल्याच्यानी पाळलं जात नाही, पण एक कुठंतरी संस्कार असला जर तुम्ही आचार करायला लागला तर तिथपर्यंत गती मिळवण्याची वृत्ती व्हावी म्हणून एक संस्कारदृष्ट्या फक्त टाक. एकदम आजच्याच तुम्ही इतक्या बारीक संस्कारांना तुम्ही त्याच्यापासून बुमरँग व्हाल की आपल्याला जमणारच नाही असं, तर बुमरँग होऊ नये म्हणून मी जरा सौम्य भाषेत फक्त संकेत केला, जोर न देता. पण कधीतरी इतक्या सूक्ष्मतेत तुम्हाला पोहोचावं लागेल. तर अपहार हा विषय अतिशय सूक्ष्म आहे असा भाग आहे. आता पुढचं जे आहे हे 2 महापापाच्या विषयी झाले. आता ज्ञानेंद्रिय प्रधान काही पापो, कर्मेंद्रिय प्रधान काही पापो याचा विचार दुसऱ्या चरणात आलेला आहे. पापतेची निंदा, निंदा आपण वाणीनं करतो तेव्हा निंदेचं श्रवण ज्ञानेंद्रियद्वारा, करणं हे ज्ञानेंद्रिय आहे, वाणी हे कर्मेंद्रिय आहे, या दोन्हींच्या एकत्रीकरणातून निंदा होते. संतांनी देवाजवळ निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहून बधीर बराचं मी म्हटलं. तेव्हा निंदा खूप सावधान राहायला पाहिजे. आणि हे निंदेचं पाप फार नुकसान करतं. क्रियेची प्रतिक्रिया काय म्हणतात ते सगळेच निंदा करतात, मग आपण केलं तसं नाही आहे. तुमची जर दुसऱ्यांनी निंदा केली तर संत त्याला विवेकाचा असा आचार समजून सांगतात की निंदकाचे तोंडी साबणाची वडी, तुमचे दोष धुवून जातील. खोटी निंदा जर तुमची कोणी केली, पण तुम्ही जर दुसऱ्याची निंदा केली तर तुम्ही ज्याची निंदा कराल ते दोष तुमच्यात येतील. डोंगरे महाराज सांगायचे की दारूचं नाव घेतलं तरी दारू मनात येते, म्हणून दारू पिण्याचा सूक्ष्मांश दोष दारूचं नाव घेण्यापर्यंत आहे. कारण दुसरं दारूचं नाव घेतलं तरी दारू हा पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो, म्हणजे तो आपल्या आत घुसला असं. तसं निंदेमुळं ज्याची निंदा करता तो सुधरेल का नाही प्रश्न आहे, पण ते दोष तुमच्या अंतःकरणात मात्र येतील. म्हणून साधकांनी निंदा करायचं टाळलं पाहिजे. फार मोठा दोष आहे हा. आणि चिंतने तद्रूप, आता जर चांगल्या बाबतीत आहे तीच गोष्ट वाईट बाबतीत असणार. निंदेच्या पाठीमागं पहिल्यांदा कुठेतरी उपेक्षा भाव, त्या व्यक्तीबद्दल दोष उपेक्षा भाव, असा उपेक्षा भाव आल्यानंतर ही निंदा होते. त्याचं दाखवलेलं स्वरूप, तो दाखवित असणारं स्वरूप आणि त्याची स्वीकृती नसल्यामुळं ही निंदेची अभिव्यक्ती आहे. जो जसा आहे तसाच जर दाखवत असलं तर त्याची निंदा लोक कमी करतात, पण दाखवतो एक आणि असतो एक त्यावेळेला निंदा जास्त होते, हे लक्षात घ्या. तेव्हा सरळ बना. पापतेची निंदा, परपीडा द्वेष. निंदेचे स्रोतसुद्धा अनेक आहेत. जसा आहे तशी तो दाखवत नाही, किंवा जसा आहे तसा आपण स्वीकार करत नाही, हा एक भाग. दुसरी गोष्ट, अनावश्यक ईर्षेतूनही निंदा होते, अनावश्यक द्वेषातूनही निंदा होते. रागद्वेष वियुक्तैस्तुर्विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधी गच्छते. तर या चरणामध्ये एकूण 4 पापाचे रूप आलेत: निंदा, परपीडा, द्वेष आणि उपहास. लक्षात घ्या. तर हा क्रियात्मक भाग आहे परपीडेचा. द्वेष अंतःकरणातला भाग आहे.
आणि निंदा ज्ञानेंद्रियाचा भाग आहे. तर तोंडाने केली तरी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाचा संगम, ऐकली तरी ज्ञानेंद्रियाचा संगम. तर पापाचे प्रकार जसं शास्त्रीय भाषेत शारीरिक पाप, मानसिक पाप असे प्रकार मानले जातात. तर क्रियात्मक पाप आहे परपीडा आणि निंदा. निंदा हे कर्मही आहे, लक्षात घ्या. तेव्हा क्रियात्मक पाप कमीत कमी सांभाळायला पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. कधी सांभाळलं जाईल? जेव्हा आत्मकेंद्रित व्हाल, ध्येयप्राप्तीच्या बाबतीत बेचैन होऊन ध्येय पूर्ती करता तदाकार झालेले असाल, तर यामुळं दुसरीकडं पाहायला आपल्याला वेळच राहत नाही. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये पोरं दोरीवरून चालतात, लहान लहान पोरं, इतकीशी काठी घेऊन 2-2, 4-4 वर्षाची पोरं चालतात. समाज खूप पाहत असतो, पण समाजाकडं त्याचं लक्ष नसतं. त्याचं केंद्र केंद्रित झालेलं असतं. तो तोल सांभाळण्यामध्ये ते इतकं केंद्रित झालेलं असतं. भले किती लोक नंतर त्याची वाहवा करो, त्याच्यावर पैसा मिळो, तर त्याला कारण ठरव, पण ज्यावेळेला तो चालत असतो त्याचं लक्ष जर विचलित झालं तर त्याचा तोल सावरला जाऊ शकत नाही. तसं ध्येयाशी जर विचलित झाला नाही तर वेळच राहत नाही निंदास्तुतीला. आपल्या निंदास्तुतीला वेळ मिळतो याचं कारण आपण ध्येयाशी तितकं तदाकार नाही, असा खरा अर्थ. जो ध्येयाशी तदाकार असतो त्याला वेळच नसतो. आपल्याला गप्पा मारायला जो वेळ मिळतो ना, तर ध्येयाशी असावधानी असते. गप्पा मारायला वेळ नसला तर निंदा होणारच नाही. वेळ जर दिला नाही गप्पा मारायला तर निंदा कशी होईल? आणि वेळ देतो याचा अर्थ आपल्या मूळ ध्येयाशी थोडा असावध असतो. मूळ ध्येयाशी जर तो असावध नसेल तर 2 मुद्दे असतात. दुसऱ्याने स्वतःहून तुमच्याकडे घुसवली तरी कासया वानू आणि का गुणदोष मध काय त्याचे उणे असे संतांचं चिंतन. आत्मकेंद्रित असल्यामुळं दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये त्याला वेळच नसतो. कोणताही निंदा करणारा माणूस आत्मकेंद्र परीक्षेमध्ये थोडा कमी आहे, फर्स्ट क्लासमध्ये नाही, हे निश्चित आहे 100%. जेव्हा तो आत्मकेंद्रित होतो त्याला सवडच नसते, कशाला वेळच नसतो, असं आहे. आत्मकेंद्रितपणा म्हणजे निंदा सुटेल. निंदा हे पाप आहे ह्या शास्त्रीय वचनावर विश्वास ठेवा. आपलं काय अधिकार? जो तो ज्या त्या मार्गाने चाललेला असतो. आपण निंदा करणं म्हणजे आपण उकरडा उकरण्यासारखं आहे. त्याचा उकरडा उकरून तुम्ही का घाण घेता? दुर्गंध आपल्यामध्ये का घेता? पण ही माणसाला एक उपभोगाचं एक अंग झालेलं आहे. निंदा हे सुद्धा एक उपभोगाचं अंग आहे. त्याच्यात रस आहे, त्याला रस. तासनतास लोक बोलत असतात. मग त्या राजकारणातल्या पक्षाची निंदा असो, पुढाऱ्याची निंदा असो, संताची निंदा असो, भाऊबंदाची निंदा असो, समाज कार्यकर्त्यांची निंदा असो. एकदा एखादा विषय निघाला, जसं एक गप्पाचा रस असतो तसं त्या गप्पेमध्ये एक निंदेचा रस असतो. गप्पा तर काय असं अक्षरशः म्हणतात की 7 हात धपली लाकूड 8 हात धपली म्हणतात. ते कुणीकडेही चालतात गप्पा. नाही तर वेळ देऊ नका. म्हणून माऊलींचं शेवटच्या चरणातलं उत्तर छान आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मनाला बाहेर जायला आपण खूप वेळ देतो आणि त्या बाहेर जाण्याच्या अनेक प्रकारामध्ये मनोरंजन, निंदा, फालतू गप्पा,
ओव्हर आपल्या भूषणाच्या गप्पा, हे सगळं त्याच्यात असतं. लक्षात घ्या. तर आत्मकेंद्रितपणा साधक बनत असताना याची काय गरज आहे मला बोलायची, याच्यामुळे माझा वेळ वाया चालला आहे, माझं भजन कमी होतं आहे, असा थोडा विचार पाहिजे. फार लाभ होतो. काही तात्पुरते संबंध असतात ना, त्याच्यात सुद्धा सावध व्यक्ती असेल तर वरवरच्या दृष्टीनं ते संबंध पार पाडता येतात. काही म्हणतात आम्ही करत नाही, पण आमच्याजवळ येऊन लोक निंदा करतात. तुला तटस्थ राहायचं ठरलं तर तू तटस्थ राहू शकतो त्या परिस्थितीत सुद्धा. माझा तर हा अभ्यास चालू आहे. येत असतात लोक, त्यांना भेटणं पूर्वपरंपरेनुसार हा शिक्का महाराजपणाचा असल्यामुळं दर्शन द्यायला यावं लागतं, बाहेर बसावं लागतं. पण मी अलीकडं फार आतून काही बोलतच नाही कुणाशी. वरवर आले बस एखाद दोन शब्द विचारले आणि आपलं भजन चालू ठेवायचं. त्यांच्या लक्षातही येत नाही याचं आपल्याकडं लक्ष आहे की नाही. चेहरा तुम्ही उपस्थित लोकांना तुमच्या मनाचं घेणं नाही, तुमचा देह उपस्थित पाहिजे. मी जर आलो नाही बाहेर तर लोकांना खटकतं, पण मी येऊन एकही शब्द बोललो नाही तरी खटकत नाही. आले एवढं कळतं त्यांना. लक्षात घ्या. तेव्हा हा एक अभ्यास आहे, उपहास. आता दोन गोष्टी आहे. तर निंदा आपल्याला टाळायची असेल तर तुम्ही आत्मकेंद्रित व्हा, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. निंदा हे पाप आहे. का पाप आहे? तर जगतचिंतनाच्या गहिराईत जातो जीव, म्हणून पाप आहे. मिथ्या जगताचं सत्यत्वानं, नित्यत्वानं, सुखरूपतेनं चिंतन होणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. नामासी विन्मुक्त नर पापिया, नामविन्मुक्तेनं काय होतं तर जगत सन्मुक्ता होते. आणि जगत सन्मुखतेतला तो एक प्रकार आहे निंदा. आपली कक्षा तिथं जाते, घुसते, त्या व्यक्तीत घुसते, त्या वस्तूत घुसते, त्या परिस्थितीत घुसते. आणि वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीमध्ये चिंतन जातं आणि त्यामुळे भगवंताच्या चिंतनामध्ये व्यत्यय येतो. म्हणून नामविन्मुक्ता ही पाप आहे. तसं जगन्निंदा म्हणजेच नामविन्मुक्ता. नामसन्मुखते करता कसलंच चिंतन त्याला करावं वाटत नाही. आणि नामविन्मुख जीव जेवढं जगताचे कोणते ना कोणते निमित्तानं तो त्याच्या चिंतनात जाईल ना, आता त्याच्यातही पुन्हा निंदेच्यामध्ये द्वेष मिसळलेला असतो, उपहास, उपेक्षा मिसळलेली असते. ते निंदा म्हणजे बिना द्वेषाची होत नाही. द्वेषाचा काही अंग क्रोधात असतं परिणित, काही अंग निंदेत असतं, काही उपहासात. तर निंदा हे द्वेषाचंच पिल्लू आहे. तर व्यक्तिद्वेष अप्रत्यक्ष जगत द्वेषाचंच कारण आहे. जगत अस्तित्व अस्वीकार करणं, रागाने नको, द्वेषाने नको. द्वेषाने जगत चिकटलं तरी चिकटतं, उलट रागापेक्षा जास्त पक्क चिकटतं द्वेषाने. ते रागाचं जेवढं चिकटत नाही तेवढं पक्क चिकटतं या द्वेषाने, हे लक्षात घ्या. आपोआप एकांतामध्ये आपल्याला द्वेषी माणसाची लवकर आठवण होते, प्रेमी माणसाचे होईल त्याच्याहीपेक्षा जास्त. विकारी प्रेमीची एक आठवण होते आणि द्वेषी व्यक्तीची त्याच्याहीपेक्षा जास्त होते. रात्रंदिवस त्याच्या डोक्यात तीच व्यक्ती येत राहते. तर ह्या निंदेमध्ये द्वेषाचा अंश आहे. म्हणून द्वेष पूर्ण का समाप्त करायचा असेल ना, तर त्याचं एक बाह्य फांदी पहिली छाटा, म्हणजे निंदा करू नका. कोणाची स्तुतीही करू नका, निंदाही करू नका, असं आहे. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. उलट व्यवहारी भौतिक संबंधामध्ये स्तुती केली तर नुकसान नाही, त्यालाही बरं वाटतं.
पण निंदा तर करूच नाही. तेव्हा निंदा हे मोठं पाप आहे. निंदा कशाला म्हणतात? वस्तुस्थितीच्या चर्चेला निंदा म्हणत नाही. वाढवून चढवून त्याच्याबद्दल उपेक्षा निर्माण करण्याकरता नसलेले दोषारोप त्याच्यावर करणं, याच्यात निंदा आहे. वस्तुस्थितीसुद्धा फार चर्चाच करू नका. ते आहे त्या जागेवर आहे, जगत आहे त्या जागेवर आहे, आपल्याला त्याच्याबद्दल चर्चाच नको आहे खरं. पण चर्चा असली तर त्याच्या द्वेष बीजाच्या निंदेची तर मुळीच नको असं आहे. तटस्थ चर्चा सुद्धा एका अर्थानं आपलं नुकसान करते, वेळ वाया घालवते. काही मनोरंजनाच्या विषयामध्ये फार मोठा रागद्वेष नसतो, पण वेळ वाया जातो ना. आपण गप्पा मारताना काही आपले विषय रागद्वेषाचे नसतात, निंदास्तुतीचे नसतात, पण वेळ वाया घालवणारे असतात. म्हणून वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि ज्याला वेळेची किंमत कळली ना, तो कधी निंदेत वेळ घालवणार नाही. काही निंदेचे अंश फार जरी रागद्वेषाचे मूलक नसले तरी वेळ वाया घालवणारे असतात. आणि वेळ वाया घालवण्यामुळं नामविन्मुक्ता होते, आणि तेच पाप. जगतविन्मुख सन्मुख होतो माणूस, तेच पाप. भगवत सन्मुखता सुटते, तेच पाप. तर म्हणून ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपेसना. बस. तेव्हा साधकांनी जगताची चर्चाच फार करू नका. शेवटी ते नाहीच जमा होणार आहे, त्यामुळं काही उपयोग नाही, व्यर्थ आहे. ततक्किम 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 ततक्किम. जे मिथ्या आहे, जे विनाशी आहे, जे तत्वतः नाही, त्याची किती चर्चा केली तरी काय लाभ होणार आहे. म्हणून जगत चर्चा टाळणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यातही अनुकूल प्रतिकूलमध्ये निंदा टाळणं फार गरजेचं आहे. जगत चर्चा टाळण्यापेक्षाही जास्त काकणवर पहिली सुरुवात करा की खोटी आणि अनावश्यक चर्चा टाळा. निंदेमध्ये थोडा खोटेपणाचा अंश असतो, वस्तुस्थिती वास्तवता असते असं नाही. ऐकू याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अधिक गैरसमज करण्याकरता वाढीव करून निंदा केली जाते, तर आपण त्याच्या पापाचे भागी बनतो, हे लक्षात घ्या. आणि हे भागी बनू नये असं वाटत असेल ना, तर आत्मकेंद्रित तत्पर साधकांनी आपल्या स्वतःच्या आत्मकेंद्रित अवस्थेच्या दृष्टिकोनातून इतराला आत घेऊ नका. आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो ना, आणि का अंतरी न द्यावी वसती. वस्ती दिल्याशिवाय निंदाही होत नाही. द्वेषानं का होईना वस्ती दिली, रागानं वस्ती दिली तर स्तुती होईल, खोटी स्तुती पण होईल, स्वार्थानं पण खोटी स्तुती होईल, आणि द्वेषमूलक पद्धतीनं निंदा होईल. पण जगताला आपल्यामध्ये ओढल्यामुळं ममता निर्माण होईल. हा तुमच्यातला मोठा मळ आहे, ममता मलजरी आहे, लक्षात घ्या. तर जगतामध्ये मोह, ममता, अहंकार, रागद्वेष याच्यामध्ये भर पडेल निंदेनं. तर या द्वेषातून जशी निंदा होते तसं निंदेनं द्वेष वाढतो. असं दोन्ही एकमेकाचं आहे. ते सगळे अन्योन्याश्रय संबंधासारखे. काही करणारा जो असतो ना, निंदा करणारा, त्याची द्वेषातून निंदा होते, ना ऐकणारा जो असतो ना, त्याचा निंदेनं द्वेष वाढतो. असं आहे. असा हा अन्योन्याश्रय संबंध आहे. म्हणून निंदा करू नका, निंदा ऐकू नका. ते गांधींच्या ह्याच्यातले 2 सूत्र आहेत ना, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. तर निंदा ऐकणं म्हणजे बुरा मत सुनो सारखं करताय, निंदा ऐकू नका. आणि निंदा करू नका म्हणजे बुरा मत बोलो, असं आहे. ते तिन्ही सूत्र असे साधे आहेत पण फार महत्त्वाचे आहेत. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. या तिन्ही गोष्टी जगत संबंध
आता बुरा काय आणि चांगला काय, पहिल्यांदा वाईट काढा नंतर चांगलंही काढा, वेळ वायाच जाणार आहे. जगताबद्दल चांगलं बोललं तरी वेळ वायाच जाणार आहे. तेच काय होणार आहे, जगत जे नाहीच त्याच्याबद्दल चांगलं म्हणून बोललं तरी ते नाहीतच जमा होणार आहे. आणि नाहीच जमा झालेल्याशी चिकटणं, नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते असतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस तत्वदर्शिभी. तत्वदर्शी दोष या दोन्हीपासूनही बाजूला होतात. तेव्हा असतः भावा न विद्यते ही धारणा झाल्यानंतर त्याची चर्चा अवघीची वावमध्ये जात असते. तेव्हा या दृष्टिकोनातून पण त्याची सुरुवात कमीत कमी त्यात जो डबल असं वेळ वाया जाणं आणि वेळ वाया जाता जाता अधिक पापाची भर. निंदेमध्ये वेळही वाया जातो आणि पाप येतं, आणि तटस्थ चर्चेनं फक्त वेळच वाया जातो. आणि वेळ वाया जाणं हे सुद्धा अप्रत्यक्षरित्या नुकसानच करणार आहे. म्हणून जगताची चर्चाच करू नका, आणि कमीत कमी केली तर निंदारूपानं करू नका. निंदारूपानं केले तर डबल होईल, पापही जाईल, वाया जाईल, आणि शिवाय पाप लागेल, आणि ते पुढची जन्ममरण वृत्तीला बिघाड करेल. त्याचा एक संस्कार तुम्हाला वासना रूपानं जन्ममरणाच्या चक्रात सापडेल. तेव्हा या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करत करत सावधान राहा. घराघरामध्ये जिथं राहतो तिथंसुद्धा हा रस सगळ्यांना असतो. मठात जरी गेले ना, काही लोकांचं पोटच भरत. महाराज म्हणतात ना की काही लोकांना कुटाळ केल्याशिवाय अन्नच पचत नाही. दिवसभर कोणी मिळाला नाही तर एखाद्याला बोलून घेतील, बस रे जरा गप्पा मारू, तुझं वाटोळ माझं वाटोळ झालंच आहे, तुझंही होऊ दे, असे महाराज म्हणायचे, डोंगरे महाराज. हे फालतू गप्पावर कंट्रोलच करा. या ओव्हर बोलण्यामध्ये कोणातरी निंदा होते, आणि ती निंदा आपल्या नुकसानीला कारणीभूत होते. म्हणून जेवढं सावधान राहता येईल, सत्य असो का असत्य असो. काही लोक आव काय आणतात, ते म्हणतात खरं आहे त्याला काय बोलायला हरकत आहे, पण तू काय मीटर आहे का खरं खोटं पाहण्यात? तू काय न्यायाधीश आहे का? तुझ्याकडं काय माहिती खरं आहे का खोटं आहे? कित्येक वेळा बऱ्याच वेळेला आपण खऱ्याच्या नावाखाली खोटीच धारणा केलेली असते. आपल्याला आलेला अनुभव, आपल्याशी आलेला संबंध, याच्यातून आपण त्या कल्पना करून ठेवतो. म्हणून बस साधक बनायचं आहे ना, काही जगताच्या बाबतीत बोलूच नका, आणि बोलायला लागले तरी निंदेच्या रूपानं तर मुळीच बोलू नका, असं आहे. म्हणून पापतेची निंदा, परपीडा, द्वेष, पापतेची उपहास पुढीलांचे हे चरण चालू आहे. पुढचं चिंतन उद्याला यथाक्रम चालू. पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे.